बोर्ड पूर्णपणे सुरक्षित तयार करून घ्यायचा, हाताळताना व्यवस्थित हाताळा, जेणेकरून कोणाला शॉक लागू नये. आपल्या बाजूला आजूबाजूला डेमो करताना सुद्धा चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं असावं. हा डेमो करताना पुन्हा एकदा मी काचेचा ग्लास घेतलेला आहे. फक्त हा डेमो करताना आपल्याला घरचं पाणी वापरता कामा नये. यासाठी आपल्याला स्वच्छ फिल्टरचं बिस्लरीचं पाणी कोणत्याही कंपनीचं असेल तर ते वापरणं फार गरजेचं आहे. कारण क्षारयुक्त पाण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डेमो होत नाही आणि हे फिल्टरचं अल्कलाईनचं जे पाणी असतं त्याच्यातून हा इलेक्ट्रॉनिक डेमो चांगल्या पद्धतीनं होतो. त्यासाठी फक्त हे पाणी वापरणं फार गरजेचं असतं. तर हे माझं शरीर आहे. ह्या शरीरामध्ये हे माझं हे आपण पाणी घेतो डेमोसाठी. मी पिऊन पण दाखवतो. ह्या ग्लासमध्ये स्वच्छ सुंदर पाणी, हे माझं निसर्ग निर्मित देह असलेलं आपण दाखवायचं कार्य करतोय. आणि हा निसर्ग निर्मित देह कॅल्शियम युक्त, डी जीवनसत्वयुक्त, तांबड्याशी पांढऱ्या पेशी आणि मांसपेशी युक्त चांगल्या पद्धतीनं कार्य करतोय. हे असं आहे, असं आपण याच्यात सांगताना बोलू शकतो. परंतु माझं शरीर आजारी पडलं, पुन्हा तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी कमी झाल्या, संसर्गजन्य आजार वाढले, शरीरामध्ये कफ वात पित्त वाढले, शरीरामध्ये आजार वाढले आणि शरीरातील कॅल्शियमच्या हाडाची कमतरता कमी झाली आणि माझं शरीर खराब झालंय हे दाखवण्यासाठी हिथं आपल्याला काय करायचं, शरीराची ऊर्जा गेलेली आहे हे दाखवण्यासाठी काय करायचं आहे, त्या याच्यामध्ये आपण अमृत ज्यूस टाकल्यानंतर कशी ऊर्जा आहे हे दाखवायचं कामकाज करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला बिटाडीनचा वापर नाही करायचा, ह्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक गोष्टीचा वापर करायचा आहे. ते मी चालू केलेलं आहे व्यवस्थित. तर सुरुवातीला काय सांगायचं आपल्याला, आपली लाईट व्यवस्थित चालते काय ते दाखवायचं. तर हा बल्ब लागलेला आहे, आपण पाहू शकत असाल. हे पाहिल्याच्या नंतर ह्या दोन्ही वायरी दोन्ही हातात व्यवस्थित धरायच्या आणि ते आपल्या ह्या पाण्याच्या ग्लासमध्ये बुडवायच्या. बुडवल्यानंतर दोन्ही वायरी सेपरेट अशा टाकायच्या, जेणेकरून त्या आता एकमेकाला चिटकून शॉर्ट सर्किट होऊ नये हे दक्षता घ्यायची डेमो करणाऱ्या व्यक्तीनं. कारण समोर कार्य चाललं पण माइंडवर जर तुमची पकड नसेल तर डेमो फसतो, जेणेकरून आपलं नुकसान काय होऊ नये. तर आता हे तर तुम्हाला दिसतंय का कोणाला बल्ब लागलेला नाही दिसत, कारण हा माझा देह तांबड्यापेशी पांढऱ्यापेशी मांसपेशी कमी झाल्यात, कमकुवत पडल्यात, माझं शरीरातील विटॅमिन कमी झाले, माझं कॅल्शियम कमी झाले, माझे हाडं आजारी पडलेत, मला पॅरलिस झालेला आहे, मला आजार झाले किंवा मला मुतखडामुळे झालेला आहे, माझ्या शरीरातून डिटॉक्स पित्त होत नाही, कफ होत नाही किंवा वात होत नाही, त्यामुळे मला त्रास होतोय. तर माझ्या शरीरामध्ये सांधेदुखी गुडघेदुखी जी आहे ही कॅल्शियमने चांगल्या पद्धतीने बरी होते. तर आता हा माझा देह याच्यातलं सगळं संपलंय म्हणून हा याच्यामध्ये कुठल्या प्रकारची ऊर्जा राहिलेली नाही हे आपल्याला इथं सांगायचंय. आणि वास्तविक पाहता असं जर चेक केलं तर आपल्यामध्ये इथं ऊर्जा आहे, पण याच्यात लावलं तर ऊर्जा नाही. मग माझ्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी काय करायचंय तर आपल्याला इथं रियांश अमृत ज्यूसचं कार्य दाखवायचंय. तर आपण आता ह्या आपल्या देहामध्ये रियांश अमृत ज्यूस घेत आहोत. आपण जसं 200 ml पाण्यामध्ये रियांश अमृत ज्यूस 15 ml घेतो तसा याच्या सुद्धा मध्ये डेमो दाखवताना तुम्ही घेऊ शकता. नंतर पुन्हा ह्या वायरी व्यवस्थित हातात घ्या. हा तुम्ही रियांश अमृत ज्यूस असा हलवून सुद्धा घेऊ शकता, कारण नोनी घाटामध्ये जडत्व आहे, याच्यामध्ये काय घटक बीज आहेत त्याच्यामध्ये जडत्व आहे म्हणून तो तळाशी जाऊन बसतो. पण कोमट पाण्यात घेतल्यामध्ये तो सर्वत्र मिसळतो म्हणून तो कोमट पाण्यात घ्यायचं कार्य करायचं असतं. हे एक त्याच्या मागचं महत्वाचं कार्य आहे. तर आता मी माझ्या देहामध्ये रियांश अमृत ज्यूस घेतला, मग आता सर माझ्यामध्ये शरीरामध्ये ऊर्जा येईल का, शरीरामध्ये कॅल्शियम वाढेल का, शरीरामध्ये ड जीवनसत्व वाढेल का, किंवा माझ्या शरीरातील तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी मांसपेशी कार्य करतील का, माझं शरीर डिटॉक्स होईल का, ताजं तावानं होईल का, तो ऊर्जा याच्यामध्ये आहे का, तर निश्चित आहे. तर ह्या दोन वायरी व्यवस्थित त्याच्यात बुडवायचं कामकाज करायचंय. त्यासाठी आपल्याला पुन्हा इलेक्ट्रॉनिक बटन आपण चालू करतोय, येतो लाईट आहे हे दाखवतोय. आता रियांश अमृत ज्यूस मध्ये ऊर्जा आहे का हे पाहतोय आपण. तर इथं ऊर्जा निर्माण झाली.
म्हणजे रियांश अमृत ज्यूस माझ्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतो, तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी मांसपेशी कार्यरत करतो, माझ्या शरीरामध्ये ड जीवनसत्व वाढवतो, माझ्या शरीरामध्ये हाडांची ताकद वाढवतो, किंबहुना हर तऱ्हेच्या प्रकारे रियांश अमृत ज्यूस माझ्या शरीराला ऊर्जा देऊन ताजं तावान आणि फ्रेश बनण्याचं कार्य करतो. असा हा इलेक्ट्रॉनिक डेमो आपण इथं पाहू शकता. लाईटीचा बल्ब सुद्धा व्यवस्थित लागलेला आहे. जर रियांश अमृत ज्यूस मध्ये एवढी इथं पॉवर असेल तर निश्चित माझं शरीर चांगल्या पद्धतीने बनवण्याचं कार्य हा करत असेल, हे इथं दाखवायला काही हरकत नाही. असं बोलणं आपल्याला डेमोन्स्ट्रेशन मध्ये करायचं आहे. आणि आपण आता पाहू शकता, पुन्हा एकदा दाखवतो. हा आपला बल्ब इथं लागतोय, त्याच पद्धतीने ह्या वायरी रियांश अमृत ज्यूस मध्ये बुडवल्याच्या नंतर सुद्धा तो बल्ब लागतोय. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, व्यवस्थितरित्या दाखवता आलं पाहिजे आणि हाताळताना सुद्धा व्यवस्थित हाताळायचं कार्य करायचं. व्यवस्थितरित्या बोलता बोलता बटनाची सुद्धा प्रक्रिया व्यवस्थित करा, नाहीतर इकडे वायरी जोडायचं इकडे बटन बंद करा, अशा प्रक्रिया करू नका. अशा पद्धतीने हा रियांश अमृत ज्यूसचा इलेक्ट्रॉनिक डेमो झालेला आहे.